नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. आता तुमच्या बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तू माहेरी आली आहे तर तुझं माहेरचे व्लॉग कर, आई वडील दाखव, घरात कोण आहे ते दाखव, तुझं गाव दाखव. तर काल स्वामीचा जन्म दाखला फायनली, त्याचं नाव आता फायनल झालं आणि अक्षरशः नाव नाही ठेवलं त्याचं, ते मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये सांगेन काय आहे ते. तर काल गेली होती मी नगरपालिकेत. म्हणजे येवल्याचे लोक आहेत त्यांना माहिती आहे की नगरपालिका गावाच्या बाहेर गेली. आधी तर अगदी आपल्या घराच्या, म्हणजे आमचं जुनं घर आहे त्याच्या अगदी जवळ होती, हाकेच्या अंतरावर. पण आता इकडे आलो आम्ही, म्हणजे आम्ही पण इकडे आलो आणि नगरपालिका पण तिकडे गेली. तर आम्ही गेलो काल, खूप छान छान शूट केलं. गावाकडच्या गल्ल्या, ते रस्ते, ती काहीतरी आनंद तो वेगळाच असतो. खूप आठवणी जाग्या झाल्या. तर काल गेलो आणि तिकडनं आलो आणि माहिती नाही काल अचानक तब्येत बिघडली. आणि अर्थात ते म्हणतो ना, कामाची सवय असते आपल्याला, बसवणं होत नाही. आणि इकडे आलो फक्त आणि फक्त आराम आहे. आणि म्हणतो ना की म्हणजे असं एकदम अरबट चरबट काही पण खाती आहे, कंटिन्यू खातच राहते. ते सगळं उद्भवलं, 2-3 दिवसातच उद्भवलं ते. मग कालपासून खूप उलट्या वगैरे, दवाखान्यात जाऊन आली, 6 डॉक्टरांकडे गेली होती. तर मी त्यांना सांगितलं की मी माहेरी आली आहे म्हणून मी असं काहीतरी खाल्लं. ते बोलले एकदम सात्विक खायचं आणि सोमवारी परत बोलवलं आहे. तर बघू मी सोमवारपर्यंत तिथे राहते का नाही, कारण मे बी रविवारी जावं लागेल. आरुची अजिबात इच्छा नाही आहे, पण बघू. आरुच्या पप्पांना एक करमत नाही, म्हणजे माझ्यामुळे अजिबात नाही, पण 2 पोरं आहेत त्यांना ती सवय आहे. ते पोरांना अजिबात लांब सोडत नाही. ते आत्ताही मला जायला नाहीच म्हणत होते, पण आम्ही खूप त्यांना ब्लॅकमेल केलं, नाही जाऊ दे मी अजून, म्हणजे मी आल्यावर नंतर गेलीच नाही, असं तसं यावून त्यावून लई त्यांना खूप काही सांगितलं. तर मग तिकडनं आलो आणि मग थोडंसं आजारपण वगैरे गेलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, एक अनुभव सांगायचा आहे, शॉर्टकट सांगते. अचानक रात्री, म्हणजे काल स्वामींनी पण भयानक त्रास दिला, म्हणजे पूर्ण हिस्ट्री रेकॉर्ड ब्रेक केला त्याने. तो दिवसभर सारखा रडत होता, माहिती नाही का, झोप येत नव्हती त्याला. आणि आता तुम्ही म्हणाल गरमी तर सगळीकडेच आहे, तिकडे पण आहे इकडे पण आहे, पण तरी पण घरातलं वातावरण शांत आहे, थंड आहे, AC आहे, फॅन आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण तरी तो ऐकतच नव्हता. आणि रात्री मग तुम्हाला खोटं वाटतं, इतका रडत होता की मी लिटरली आणि तेव्हा मी चांगली होती, कारण मला काल रात्री नंतर तब्येत बिघडली 2-2.5 नंतर. मी महाराजांना लिटरली प्रार्थना केली, म्हटलं महाराज 8 दिवस आली, म्हटलं सुखाचं राहू द्या. कारण कसं ना, त्याला त्याच्या पप्पांची सवय आहे आणि पप्पांमुळे मग त्याला वाटतं की माझा भाऊ, आणि त्याला वाटतं की पप्पाच आहे का काय. मग त्याला ते म्हणतो ना की त्याला ते करमत नाही, तो इकडे फार असं सवय नाही त्याला. पण टचूड एवढं तरी बरं की सगळ्यांकडे जातो, तो मम्मीकडे जातो, पप्पांकडे जातो, भावाकडे जातो, तेवढं तरी बरं. तर मग मी लिटरली महाराजांना प्रार्थना केली, म्हटलं स्वामी काय असेल म्हटलं त्याचं, तो का रडतोय मला माहिती नाही. म्हटलं उद्या मी नक्की त्याला केंद्रात घेऊन येईल, साडेमावशींना भेटायला जायचं आहे. साडेमावशींना बऱ्याच काही गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तिथे गेल्यावर. तर म्हटलं हाच गुरुवार आहे, तर आज जाऊया म्हटलं मी त्याला केंद्रात घेऊन येईल. म्हटलं महाराज फक्त याला शांत करा, तुम्हाला खोटं वाटेल असंच बोलली. त्याला जवळ घेतलं मी, फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दुपारी 1 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत पोरगं झोपलं नाही, आम्हाला पण हैराण केलं. मी काहीतरी 5-1 मिनटं झाले असेल श्री स्वामी समर्थ, आणि ते श्री स्वामी समर्थ म्हणण्याच्या आधी तो एकदम तुफान रडत होता. त्याला खेळायचं नव्हतं, त्याला काहीच करायचं नव्हतं, त्याला फक्त रडायचं होतं. मी फक्त 5 मिनटं श्री स्वामी समर्थ, सगळे जगाची गाणे म्हणून झाले होते, जे मी त्याला झोपायला वगैरे गाणे म्हणते, सगळे गाणे म्हणून झाले. पण मी फक्त 5 मिनटं श्री स्वामी समर्थ. महाराजांना म्हटलं महाराज मी त्याला घेऊन येईल म्हटलं केंद्रात, त्याला शांत करा. तुम्हाला खोटं 5 मिनटात माझं पोरगं झोपलं, खरंच सांगते. आता तुम्ही म्हणाले काही सांगते, पण ज्यांना अनुभव आहे ना त्यांना अनुभव आहे. रात्री माझ्या बाबतीत पण सेम झालं की तो माझ्या शेजारी होता, तो आता लहान पोरं चुळबुळ चालूच असते. आणि अचानक इतक्या उलट्या झाल्या मला, म्हणजे मी पूर्ण जाम झाली होती. काय आता खूपच बाहेरचं खाल्लं आहे म्हणा, चुकी खरं माझीच आहे. तर आणि तो अति आराम पण भेटला, म्हटलं आता थोडंफार काम करायचं. तर काल पण इतका त्रास झाला, इतक्या भरमसाठ उलट्या झाल्या. आणि उलट्या झाल्यावर पण मी एकदा झाल्या, 2दा झाल्या, म्हटलं ठीक आहे नॉर्मल, थोडंसं ॲसिडिटीचा त्रास आहे मला, पित्ताचा त्रास आहे, म्हटलं होत असेल, नॉर्मल आहे, एवढं काय त्याच्यात. पण जेव्हा ते वाढत गेलं कंटिन्यू, मी जाते आहे बेसिनमध्ये, उलट्यामध्ये थांबत नाही आहे. तेव्हा पण मग घरात अंगार आहे आमचं, सगळी फॅमिली माझी सासरची माहेरची, तर म्हणजे माहेरपासूनच स्वामी सेवा सुरू झाली. सगळ्या काकू काका वहिन्या सगळं खूप मोठं गोताळे माझं, तर आम्ही सगळे स्वामी भक्त आहोत. तर मग एवढ्या रात्री मी उठली, मम्मी तर झोपली होती बिचारी, मी उठली, अंगारा होता,
लावला. म्हटलं महाराज माझ्या उलट्या थांबू द्या. म्हटलं तुम्ही म्हणाल किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही स्वामींना प्रार्थना करता, पण अशा वेळेस तर काहीच सुचत नाही हो. कारण मला अख्खा जीव बाळामध्ये होतं की तो उठला आणि जर त्याने पाहिलं की आई नाही सोबत समोर, तो किती भोंगा, कारण इतका रडत होता तो किती रडेल. अख्खं त्यांनी कॉलनी डोक्यावर घेतली असती, रडला असता तो, सगळ्यांची झोपवली असते. मी फक्त तो अंगारा घेतला आणि तो माझ्या डोक्याला लावला. म्हटलं महाराज प्लीज माझा उलट्या थांबू द्या म्हटलं. तर मी काय केलं, आता जो अंगार आहे ते अगरबत्त्यांबद्दल पण सांगते की अगरबत्त्या ह्या बांबूच्या बनवल्या जातात आणि बांबू ही शरीरासाठी पण चांगलं नाही आहे आणि वास्तू दोष लागतो बांबूच्या जेव्हा अगरबत्त्या तुम्ही वापरता. पण आमच्याकडे ज्या अगरबत्त्या आहेत तर त्या केंद्रातल्या अगरबत्त्या आहेत, धूप असो किंवा अगरबत्ती असो, तर ती मी वापरते, ती सेफ आहे. आणि अक्कलकोटवरनं जो काही अंगार आहे तो माझ्याकडे होता, पण मी यावेळी इतका अर्धवट सामान आणलं ना, त्या दिवशी पॅकिंग केली सगळं, आता इतकं मेसी झालं आहे. आता जाऊ दे म्हटलं, जायचीच वेळ आली आहे बघू. तर मग अंगारा वगैरे मी लावला. काय माहिती काय झालं, अंगारा लावला आणि फक्त मी नामस्मरण करत होते. मला कधी झोप लागली कळाली नाही. हे 2:30 वाजेपासून ते 3:45 वाजेपर्यंत मी फक्त उलट्याच करत, म्हणजे पूर्ण अशी झाली होती की काय झालं बा. आणि अचानक हे उलट्या, आणि मला कधी बाप जन्मात इतका कधी त्रास झाला नाही. जेव्हा काल झाला, आय थिंक चुका माझ्याच होत्या की उन्हात वगैरे गेली, ऊन बिन लागलं तर ते उन्हाचा त्रास होतोच मला. पण मग खूप अरबट चरबट, मी तुम्हालाही सांगेल, माहेरी आले आहे आपण, खूप काही बाहेरचं खाणं या गोष्टी. तर आजही आता गुरुवार आहे तर खूप मोठी लिस्टच बनवून ठेवली, पण मला डॉक्टरांनी सांगितलं मॅडम सात्विक खा. आता मी चांगली आहे, माझा एक डोस घेऊन झाला, जेवण वगैरे झालं, आराम करते आहे. मम्मी त्याला सांभाळते बिचारी. आई कशा असताना मला खूप वाईट वाटते की तीच एकटी सगळं करते. आमच्याकडे कुठली मेड नाही आहे. मम्मीला कामाला बायका हा प्रकारच आवडत नाही. फक्त आमच्याकडे डिलेव्हरी किंवा लग्न वगैरे असलं की तेव्हा लावल्या. आम्ही तिला खूप बोलतो, पण ती म्हणते किती वेळ लागतो, आत्ता होतं. जाऊ दे आता, ते कधी कधी असं नक्की नाही, त्यांची इच्छा नाही आहे. पण आता आम्ही सांगतो की मम्मी स्वतःची काळजी घे, कारण ती अमाप काम करते, तिचं 1% पण काम करू शकत नाही. म्हणजे ती डायरेक्ट रोबोट आहे बाबा. एवढं पटापट. मी दवाखान्यात गेली, त्याला सांभाळलं, मी आली पटकन, मला नाश्ता दिला, त्याच्याबरोबर स्वयंपाकाला लागली. आता त्याला भरवते, ती त्याला आंघोळ घालणार, तो माझ्याबरोबर झोपणार. आजचा दिवस आराम करूया म्हटलं. आणि माझी एक मैत्रीण आहे जी मला तब्बल 11-12 वर्षानंतर भेटणार आहे. मी तिला पण भेटायला जाणार आहे, जी राजस्थानची आहे. तशोड तो एक टाईम मॅमचा मॅच झाला, नाहीतर एरवी भेटत नाही. नाशिकच्या मैत्रिणी माहिती तर आहे तुम्हाला, येवल्याच्या पहिल्यांदा भेटणार आहे. तर बघू, तिथे गेलं पण लॉकर इथे जवळ गजानन महाराजांचं मंदिर झालं आहे, ते पण मी ऐकलं आहे. तिथे पण जाऊया. कोटमगावला जायचं. कोटमगाव शिवाय माहेर अपूर्ण आहे. आमची कुळदेवी, आमची ग्रामदैवत आहे ती. तर कोटमगावला पण जायचं आहे. त्याला घेऊन उन्हामुळे कुठेही जाऊ वाटत नाही. आणि बघू आता कसं काय होतं. पण आज साळे मावशींकडे जायचा प्लॅन आहे. थोडंसं बरं वाटलं की संध्याकाळनंतर जाऊया. आणि तिकडे गेल्यावर मावशींकडे ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहे, कुठलाही स्पॉन्सरशिप आणि कसलंच नाही, म्हणजे ग्रंथ, ज्या गोष्टी चांगल्या आहे, ज्या तुमच्यापर्यंत गेल्या पाहिजे, तर त्याच्यासाठी मी जाणार आहे. बघू आता कसं होतं. ठीक आहे. तर एक तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, महाराज म्हणजे काय होतं माहिती का, महाराज एका धावेला आपलं एका हाकेला धावून येतात महाराज, यात काही शंका नाही. पण कधी कधी आपली सेवा कमी पडते, पण म्हणून अविरतपणे नामस्मरण चालू ठेवावं. म्हणजे माझ्या घरचं शॉक, माझ्या घरच्यांना वाटलं हा रात्रभर पण झोपतो की नाही, पण काय म्हणलं श्री स्वामी समर्थ ह्याच आवाजात त्याला झोपवलं. माझं बरोबर 5 मिनिटात झोपलं. आणि खरंच महाराज आहे सोबत. माझं उलट्यांचं पण नाही तर डॉक्टर बोलले की ॲडमिट करावं लागलं असतं. म्हटलं बापरे, काहीतरी वेगळंच झालं असतं. असो, तर छोटासा अनुभव होता आज. तर नक्कीच मी 2-3 ब्लॉग जर मी राहिली तोपर्यंत इथे तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे, नाही तर आपण नाशिकला गेल्यावर करूया. आजच्यासाठी इतकंच.